मिशोवाल्यांनी मला गोलीत धोका दिला. आता ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. पण त्याआधी नमस्ते, साधं जेवण आणि जीवन ह्या चॅनलवरती मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. महिन्याचे काही दिवसच फक्त माझी डब्याची घाई गडबड असते, नाही तो शक्य होईल तेवढं माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम असतं. त्यामुळे माझी रोजची कामं मी निवांत रमत गमत करते. पण ज्या दिवशी मात्र माझ्या मिस्टरांचं ऑफिसचा जायचा दिवस असतो त्यावेळेस मात्र माझी खूप घाई गडबड होते आणि माझे मिस्टर डब्याला भाकरीच नेतात आणि नाश्त्यालाही भाकरीच खाऊन जातात. त्यामुळे मला वेगळा नाश्ता करायची गरज पडत नाही. मलाही भाकरी करायला आवडतात. त्या भरभर होतात पण खाणाऱ्याचं पण पोट भरतं आणि करणाऱ्यालाही कंटाळा येत नाही. आणि कमी वेळ असेल तर भाकरी हे ऑप्शन माझ्यासाठी बेस्ट आहे. मी डब्याला आणि नाश्त्याला दोन्हीही वेळेला केलेली कारल्याची भाजी. आता कारल्याच्या भाजीमध्ये आम्ही शेंगदाणे वापरतो. शेंगदाण्याशिवाय आमच्या घाटी माणसांचं जेवण अपूर्ण. इथे माझ्या मिस्टरांचं ताट तयार केलं, त्यांना नाश्ता दिला, त्यानंतर त्यांचा डब्बा भरभर भरून घेतला. त्यानंतर माझे मिस्टर गेले ऑफिसला. त्यानंतर किचनवर एवढा झालेला पसारा तो स्वच्छ करायचा होता. आता हा पसारा काय फक्त माझ्या घरी होत नसेल, प्रत्येक बाईच्या घरी स्वयंपाक झाल्यानंतर हा पसारा होतोच. त्यानंतर मी किचन वटा धुवून घेतला. आता माझ्या घरच्यांच्या मते मी किचन वटा धुत नाही तर किचनला अंघोळ घालते. तसंही मी किचन वटा जास्त घाण होऊन देतच नाही. मग थोडी भांडी घासायची होती, ती पण घासून घेतली. हा आहे माझ्या किचनचा फायनल लुक. आणि हो, व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून नाही, पण माझा किचन आणि माझं घर नेहमी स्वच्छ असतं. आता येते मी मेन मुद्द्यावर. तसं तर मला मिशोचा खूप अनुभव वाईटच आहे. मी बऱ्याचदा गोष्टी मागवल्या तर त्या तुटल्या फुटलेल्याच येतात आणि तीच चूक मी आज पुन्हा केली. मी मागवलेला हेअर ड्रायर आणि एक छोटीशी स्ट्रेटनिंग मशीन. आता तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल, स्ट्रेटनिंग मशीनचं बॉक्स अगदी तुटलेला आलं आहे. आता मी इथे खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की मी बॉक्स तुमच्यासमोरच ओपन केला आहे. ही छोटीशी स्ट्रेटनिंग मशीन म्हटले प्रवासात न्यायला बरी पडेल म्हणून मी मागवलेली. बॅगेत कुठेही बसेल, पण ती बघा अशी आहे. आता तुम्हाला दाखवते हेअर ड्रायर. त्याचे पण 2 तुकडेच होऊन आलेत आणि त्याचा बॉक्स तर इतका जुना आहे की मला वाटतं त्याला कोणीतरी रिटर्न केलेलं आणि मी मागवलं. आहोंना फोन करून सांगितलं की मिशोवरून मागवलेल्या वस्तू की सगळ्या डॅमेज निघाल्या. माझे मिस्टर बोलले टेन्शन घेऊ नको, मिशोवर रिटर्न पॉलिसीचं ऑप्शन आहे आणि आता पुन्हा ती चूक करू नको मिशोवरून ऑर्डर करायची. तुम्हाला पण कधी असा मिशोचा वाईट अनुभव आला आहे का? आला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. असो, तसं पण मला मिशो धार्जिनच नाही असं समजायचं आणि विषय सोडून द्यायचा. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी करणार होते घावणे. घावणे मला कुरकुरीत आवडतात, त्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये मी भिजवलेला रवा घालून घेतला आणि सरसरीत बॅटर तयार करून घेतलं. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी घावणे तयार करून घेतले. माझ्या माहेरी तर घावण्यांना आयतं म्हणतात. तुम्हाला हा शब्द माहिती होता का? पदार्थ एकच पण नावे अनेक. साऊथमधली लोक तर घावण्यांना निर्डोसा म्हणतात. घावण्यासोबत खाण्यासाठी मी केलेले बटाटे घालून सफेद वाटाण्याची भाजी. असा गेला माझा आजचा संपूर्ण दिवस. चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये आणि आधीचेही व्हिडिओ बघून घ्या.